आजच्या आपल्या कार गप्पा सुरुवात करण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ बघा। इतना हैवी ट्रैफिक इन गाड़ियों को भारी पड़ गया। सभी गाड़ियां हीट हो चुकी हैं, ओवर हीट हो गई हैं पूरी। यहाँ पे जीप तक भी गाड़ियां हैं, जो बड़ी बड़ी गाड़ियां हैं, होंडाई, हर तरह की जो गाड़ियां हैं यहाँ पे देख सकते हो आप। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो छोटा जरी वाटत असला तरी इंजिनचे मोठमोठे प्रॉब्लेम्स याच विषयामुळे होत असतात। आणि कधी कधी आपल्या गाडीचा जो जीव आहे म्हणजेच आपल्या गाडीचं जे इंजिन आहे त्याला काही मिनिटातच खूप मोठं नुकसान होऊ शकतं। आणि हा विषय म्हणजे गाडी ओव्हरहीटिंगचा। एकदा का टेम्परेचर गेज वर जाऊ लागला की मनात खूप मोठी भीती तयार व्हायला लागते। गाडी आता थांबेल का, गाडीला काही नुकसान होईल का, टेम्परेचर तर खूप वाढलं आहे, हायवेवर आहे, आता गाडी बाजूला कशी घेऊ। पण खरी गोष्ट म्हणजे ओव्हरहीटिंग ही काही अचानक येणारी समस्या किंवा प्रॉब्लेम नाहीये। ओव्हरहीटिंगची कारणं आधीपासूनच आपल्या गाडीमध्ये ग्रॅज्युअली इन्क्रीज होत असतात आणि त्याकडे आपण जेव्हा दुर्लक्ष करतो तेव्हा अचानकपणे एक दिवस आपल्याला टेम्परेचरचा काटा वाढताना दिसतो। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये हेच आपण एकदम क्रिस्टल क्लिअर जाणून घेणार आहोत आणि गाडी ओव्हरहीट होण्याची 10 कारणं आणि ते टाळण्यासाठी 10 सोपे उपाय अगदी सहज, साध्या, सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर गाडी ओव्हरहीटिंग होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे लो कूलंट लेवल। कूलंट हे इंजिनचं मेन हीट ऍब्झॉर्बिंग लिक्विड आहे। ते सर्क्युलेट होत असतं आणि इंजिन मधली जी एक्सेस हीट असते रॅडिएटरकडे नेण्याचं काम करत असतं। त्यामुळे कूलंट कमी असेल तर काय होतं, तर ही जी एक्स्ट्रा हीट असते ती ऍब्झॉर्ब करण्याचं प्रमाण कमी होईल। त्याचबरोबर रॅडिएटरकडे जाणारा फ्लो सुद्धा कमी होईल आणि इंजिनमध्ये हॉटस्पॉट तयार होतील। त्यामुळे तुमच्या गाडीचं टेम्परेचर गेज पटकन वर जाईल। तर याची लक्षणं काय असतात, तर रिझर्व्हर मध्ये तुम्हाला कूलंट लेवल कमी दिसेल आणि जेव्हा तुम्ही रेडिएटर कॅप उघडता तेव्हा तुम्हाला तिथे व्हाईट डिपॉझिट दिसतील। त्याचबरोबर तुमच्या गाडीच्या एसी परफॉर्मन्स मध्ये सुद्धा तुम्हाला कमी जाणवेल। आणि कूलंट लेवल कमी होणे ही गाडी ओव्हरहीटिंगची सर्वात सामान्य कारण आहे। त्यानंतर दुसरं कारण म्हणजे वॉटर पंप फेलियर। वॉटर पंप हे कूलंट सर्क्युलेट करण्याचं काम करत असतं आणि तेच जर बंद झालं तर अचानक पूर्णपणे फ्लोच थांबतो। पण या पंप फेलियरमुळे नेमकं होतं तरी काय, तर यामुळे गाडीमध्ये जे कूलंट सर्क्युलेशन होणार असतं ते पूर्णपणे आणि अचानकपणे थांबतं। त्याचबरोबर हॉट कूलंट इंजिनमध्येच राहतं आणि त्यामुळे तापमान हे एकदम झपाट्यानं वाढतं। म्हणजे अगदी गाडी तुमची आयडियल असेल तरी सुद्धा खूप फास्ट गरम होते। तर याची लक्षणं कोणती आहेत, तर पंपच्या भागात नेहमी कूलंट डिपॉझिट तुम्हाला दिसतील। गाडीतून एक ग्राइंडिंग सारखा तुम्हाला आवाज आल्याचं जाणवेल। त्याचबरोबर जे बेल्ट पुले असतात त्याचा सुद्धा व्यवस्थित आवाज येणार नाही। जर हा वॉटर पंपच बंद झाला तर कूलंट सिस्टीम कामच करणार नाही। त्यानंतर तिसरं कारण म्हणजे थर्मोस्टॅट फेलियर। आपल्या गाडीच्या टेम्परेचरनुसार थर्मोस्टॅट उघडतो आणि बंद होतो आणि त्याच्यामुळे आपल्या कूलंटचा फ्लो हा कंट्रोल होत असतो। थर्मोस्टॅट फेलियर मध्ये 2 प्रकार असतात। एक स्टक क्लोज्ड असतो, याच्यामुळे कूलंट बाहेरच जात नाही, त्यामुळे इंजिन खूप कमी वेळात गरम होतो। आणि दुसरा असतो तो स्टक ओपन असतो, याच्यामुळे इंजिनला जेवढं हवं तेवढं टेम्परेचर मिळत नाही आणि त्याच्यामुळे मायलेज ड्रॉप होऊ शकतो, कूलंट सर्क्युलेशन मध्ये इनबॅलन्स होऊ शकतो। तर याची लक्षणं कोणती आहेत, तर गाडीचं टेम्परेचर अचानकपणे वाढेल, हीटर गाडीतला काम करणार नाही। त्याचबरोबर थर्मोस्टॅटची जी अप्पर पाईप असेल ती गरम असेल, पण जी लोअर पाईप असेल ती थंड असेल। थर्मोस्टॅट हा एक छोटा पार्ट असला तरी तो इंजिन मध्ये हीट कंट्रोल करण्याचं अत्यंत महत्वाचं काम करत असतो। यानंतर पुढचं कारण म्हणजे रेडिएटर क्लॉग किंवा लीक झाला। रेडिएटर कूलंट मधील हीट बाहेर टाकण्याचं काम करत असतो। तो जर क्लीन नसेल तर कम्प्लीट कूलिंग इफिशियन्सी खूपच कमी होते। रेडिएटर क्लॉग होण्याची नेमकी कारणं काय आहेत, तर जुने जे कूलंट असेल त्याचं डिपॉझिट, रस्ट फॉर्मेशन होऊ शकतं किंवा धूळ, माती किंवा काही कीटक त्याच्यामध्ये अडकू शकतात। त्याचबरोबर हार्ड वॉटर वापरत असेल तर त्याचं स्केलिंग होतं। त्याचबरोबर ऑइलमध्ये जर काही कंटॅमिनेशन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा रेडिएटर क्लॉग होतो। पण हे तुम्ही ओळखाल कसे, तर रेडिएटर खूप म्हणजे खूपच जास्त गरम झाला असेल तर तो क्लॉग झाला आहे समजा। कूलंटचा कलर जर ब्राउनिश झाला असेल किंवा त्या कॅपवर जर स्लज जमा झाला असेल आणि फॅन चालू राहून सुद्धा इंजिन जर थंड होत नसेल तर नक्कीच समजा तुमच्या रेडिएटरमध्ये प्रॉब्लेम आहे। आणि जर रेडिएटर लीक असेल तर प्रेशर मेंटेनन्स होणार नाही आणि त्यामुळे कूलंट लेवल कमी होत जाईल। त्यानंतरचं कारण म्हणजे रेडिएटरचा फॅन फेलियर। इंजिन आयडियल किंवा ट्रॅफिक मध्ये असताना त्याला हवा मिळत नाही, तेव्हा रेडिएटर फॅन हवा खेचून तो आपलं कूलंट थंड करण्याचं काम करतो। पण या फॅन फेलियरमुळे नेमकं होणार तरी काय, तर ट्रॅफिक मध्ये टेम्परेचर पटकन वाढतो आणि एसी कूलिंग ताबडतोब कमी होतो। पण याची नेमकी कारणं काय आहेत,
तर जे आपली फॅन असतो त्याची मोटर बंद झाली असेल किंवा रिलेमध्ये काहीतरी फॉल्ट असेल ज्याच्यातून त्याला सिग्नल जातो किंवा टेम्परेचर सेन्सरच बंद झाला असेल आणि हा जर फॅन फेल झाला तर रॅडिएटर आपलं कामच करू शकत नाही. त्याच्या नंतरचं कारण आहे डॅमेज किंवा लूज ड्राईव्ह बेल्ट. हा जो बेल्ट असतो तो अनेक महत्वाचे कॉम्पोनंट्स फिरवत असतो, जसं की वॉटर पंप किंवा अल्टरनेटर किंवा एसी कॉम्प्रेसर. पण हा जर बेल्ट लूज झाला किंवा डॅमेज झाला तर पंप स्पीड कमी मिळेल, त्याचबरोबर कूलंट सर्क्युलेशन होणार नाही आणि यामुळे ओव्हरहिटिंगचे चान्सेस वाढतात. पण हे तुम्ही ओळखाल कसे? तर तुम्हाला या बेल्टचा रबरचा स्मेल येईल, त्याचबरोबर त्या बेल्टवर तुम्हाला व्हिजिबल क्रॅक सुद्धा दिसतील. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे हार्ड गॅस्केट फेलियर. तर याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपला कंबशन गॅस कूलिंग सिस्टम मध्ये जात असतो आणि कूलंट आणि इंजिन मध्ये ऑइल मिक्स होतात, त्यामुळे रॅडिएटर मध्ये बबल्स येतात आणि ओव्हरहिटिंग हे कंट्रोलच होत नाही. तर याची लक्षणं काय आहेत? कूलंट लेवल कंटिन्युअसली ड्रॉप होताना दिसेल आणि जे ऑइल कॅप असेल त्याच्यावर व्हाईट कलरचा एक मिल्की डिपॉझिट दिसेल. हार्ड गॅस्केट फेलियर हे ओव्हरहिटिंगचं कारण पण आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा आहे. त्यानंतरचं कारण म्हणजे हीटरचा कोअर प्रॉब्लेम. हीटर कोअर हा रॅडिएटर सारखाच पण एक छोटासा पार्ट आहे. तो क्लॉग झाला किंवा लीक झाला तर कूलिंग सिस्टम मध्ये खूप मोठा इम्बॅलन्स होतो. तर याचे सिम्पटम्स काय आहेत? तर गाडीच्या आतमध्ये तुम्हाला स्वीट स्मेल येईल, त्याचबरोबर विंडोजवर कंटिन्युअसली फॉग जमा होत राहील आणि गाडीचे कूलंट लेवल सुद्धा कमी होत राहील. कारण हिटिंग सिस्टीम खराब झाली तर कूलंट सर्क्युलेशन सुद्धा खराब होतं. त्याच्यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे लो इंजिन ऑइल. आपल्या गाडीचं इंजिन ऑइल हे हीट कमी करण्यात आणि फ्रिक्शन कमी करण्यात खूप इम्पॉर्टंट आहे. पण हे जर इंजिन ऑइल कमी झालं तर त्यामुळे फ्रिक्शन वाढून कंटिन्युअसली हीट निर्माण होते. त्याच्यामुळे इंजिनचे जे मुव्हिंग पार्ट्स असतात ते खूप पटकन गरम होतात. तर याचे सिम्पटम्स काय आहेत? तर नॉकिंग सारखे तुम्हाला आवाज ऐकू येतील, त्याचबरोबर गाडीचा परफॉर्मन्स एकदम तुम्हाला रफ वाटेल, गाडी चालवताना तुम्हाला रफ वाटेल आणि इंजिनचं टेम्परेचर सुद्धा हाय गेलेलं असेल. त्यानंतर शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे फॉल्टी फॅन स्विच किंवा त्याला आपण रिले सुद्धा म्हणतो. फॅन स्विच किंवा रिले करेक्ट सिग्नल देत नाहीत, त्यामुळे फॅन चालूच होणार नाही. याचे सिम्पटम्स काय आहेत? तर जेव्हा आपली गाडी आयडल असते तेव्हा फॅन चालणारच नाहीत. टेम्परेचर जेव्हा वाढत असतो तेव्हा हा फॅन शांतपणे झोपलेला असेल किंवा तुमच्या गाडीमध्ये तुम्हाला एसीचा परफॉर्मन्स कमी झालेला जाणवेल. हे फॅन कंट्रोलच जर खराब झाले, त्याचा सिग्नलच व्यवस्थित गेला नाही तर अगदी ट्रॅफिकमध्ये सुद्धा तुमची गाडी ओव्हरहीट होऊ शकते. हे होते कार ओव्हरहीट होण्याची 10 कारणं. आता आपण बघू की हे ओव्हरहीटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे टाळण्यासाठी आपण कोणकोणती काळजी घेऊ शकतो. तर यातला पहिला मुद्दा आहे ते म्हणजे कूलंट लेवल रेग्युलरली चेक करा. कूलंट हे कूलिंग सिस्टमचं एकदम मेन म्हणजे फाउंडेशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला काय करायचंय, दर 15 दिवसांनी आपला जो रिझर्वायर असेल तो चेक करा आणि जर तुम्ही लॉंग ड्राईव्हचा प्लॅन करत असाल तर त्याच्या आधी तो नक्की पहा. कलर जर तुम्हाला बदललेला दिसत असेल तर नक्की फ्लश करा आणि कूलंट लेवल जर कमी होत असेल तर तो नक्की कुठून लीक होतोय ते शोधून काढा. त्यानंतर दुसरी काळजी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे रॅडिएटर फ्लश. रॅडिएटर फ्लश केल्याने हीट एक्सचेंजची कॅपॅसिटी पुन्हा रिस्टोर होण्यास मदत होते. पण हे खरंच गरजेचं आहे का? तर हो, याच्यामुळे स्लज जो असतो तो निघून जातो आणि आपला जो गाडीचा कूलंट असेल त्याची प्युरिटी सुद्धा वाढते. जर तुम्ही रॅडिएटर फ्लश नाही केला तर हळूहळू तो क्लॉग होत जातो. त्यानंतर तिसरी तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे रॅडिएटर होस रिप्लेस करा. जर रॅडिएटर होस मध्ये क्रॅक किंवा सॉफ्टनेस आला असेल किंवा काही केसेसमध्ये बबलिंग झाला असेल म्हणजे ही ते होस फेलर होण्याची खूप महत्वाची वॉर्निंग आहे. अशा वेळी हे होजेस फुटू सुद्धा शकतात आणि जर का एकदा फुटले तर कूलंट लेवल पूर्ण डाऊन होऊन जाईल आणि काही क्षणात तुमचं गाडीचं इंजिन हे ओव्हरहीट होईल. तर याचा बदलायचा पिरियड किती असतो? तर दर 4 ते 5 वर्षांनी तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये काही क्रॅक दिसतात का, बबलिंग दिसतात का. जर दिसत असतील तर ते नक्कीच बदला. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे थर्मोस्टॅट रिप्लेसमेंट. थर्मोस्टॅट एकदम चुकीचं काम करत असेल तर कूलिंग प्रोसेस एकदम इम्बॅलन्स होते. थर्मोस्टॅट रिप्लेस केल्यामुळे फ्लोचा कंट्रोल व्यवस्थित राहतो. इंजिन ऑप्टिमम टेम्परेचरला नेहमी स्वतःला मेंटेन करून राहतो आणि त्याच्यामुळे आपल्या गाडीची फ्युएल इफिशियन्सी सुद्धा वाढते. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे वॉटर पंप रिप्लेसमेंट. जर पंपच खराब झाला असेल तर कूलंटचा जो फ्लो असेल तो सुद्धा थांबतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुठे लीक दिसला किंवा त्याच्यातून काही वेगळा आवाज येत असेल तर नक्कीच पंप बदलायची गरज आहे. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे रॅडिएटरचा फिन क्लिनिंग. रॅडिएटरचे जे फिन असतात त्याच्यावर धूळ, माती किंवा काही कीटक हे साचलेले असतात. तर ते क्लीन करण्यासाठी तुम्हाला लो प्रेशरने वॉटर स्प्रे करायचं आहे किंवा एअर ब्लो सुद्धा करू शकता आणि त्याच्यावर हाय प्रेशर तुम्हाला टाळायचं आहे.
कारण त्याच्यामुळे फिन अजूनच खराब होऊ शकतात. त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे फॅन आणि रिलेची टेस्ट घेणे. फॅन 90 ते 100 डिग्रीला चालू व्हायला हवा, पण याच्यामध्ये तुम्ही चेक काय कराल तर फॅन व्यवस्थित चालू किंवा बंद होतो की नाही, कारण रिले फेल झाला तर फॅन रॅन्डमली चालेल. फॅन स्पीड दोन्ही मोड्सवर काम करायला हवेत. ओव्हरहीटिंग तुम्हाला टाळायचं असेल तर हे फॅन खूप महत्वाचे आहेत. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे ड्राईव्ह बेल्ट टाईट आणि हेल्थी ठेवा. जर हा बेल्ट लूज झाला असेल तर पंप तुमचा स्लो फिरेल, त्याच्यामुळे सर्क्युलेशन सुद्धा स्लो होईल आणि गाडी खूप लवकर ओव्हरहीट होईल. तर या बेल्टचा जे आवाज असतो त्याच्यामुळे किंवा त्याच्यामध्ये काही क्रॅक्स दिसत असतील तर त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की आता बेल्ट हे रिप्लेस करायची खूप गरज आहे. त्यामुळे हे बेल्टचं नेहमी इन्स्पेक्शन करत जा. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे इंजिन ऑइल मेंटेन करा, कारण गाडीचं इंजिन हे हीट ऍब्झॉर्ब करण्याचं काम करत असतं. तर इंजिन ऑइलसाठी रिकमेंड केलेला ग्रेडच वापरा. त्यानंतर गाडीचा ओईएम इंटरव्हल असेल त्याच्यानुसारच इंजिन ऑइल चेंज करा आणि अधूनमधून गाडीची डिपस्टिक लेवल नक्की चेक करत जा. जर तुम्ही रॉंग ऑइल ग्रेड वापरला असेल तर ओव्हरहीटिंग आणि वियर तर या दोन्ही समस्या तुम्हाला गाडीमध्ये जाणवतील. शेवटचं आणि खूप महत्वाचं कारण ज्याकडे आपण सर्वच दुर्लक्ष करतो ते म्हणजे ओव्हरलोडिंग. जर आपली गाडी ओव्हरलोड झालेली असेल तर त्या जास्त वजनामुळे तर आपल्या गाडीच्या इंजिनवर एक स्ट्रेस येतो. याचा परिणाम काय होतो, कूलिंग सिस्टीमवर सुद्धा ओव्हरलोड होतो, गिअर बॉक्स मध्ये हीट वाढते आणि रॅडिएटर इफिशियन्सी सुद्धा कमी होते. आणि या सर्व कारणांमुळे आपल्या गाडीचं इंजिन ओव्हरहीट होतं. त्यामुळे गाडीचं जे वेट लिमिट आहे ते नक्की पाळा. ओव्हरहीटिंग म्हणजे ही फक्त स्मोक किंवा टेम्परेचर गेज वाढणं नाही, तर हे गाडीचे आपल्या हेल्थ कसे आहे हे इंडिकेट करतं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या कार गप्पा चॅनेलला सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन्स असतील, टॉपिक्स असतील तर ते नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा.